नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण बटाटा आणि शेवग्याच्या शेंगांची मिक्स अशी मसाला भाजी बनवूया. तर त्यासाठी बघा मी बटाटे कट करून घेतले, शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या. तर सर्वप्रथम एक कांदा कट करून कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यावर आपण शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे तेला मिठामध्ये शिजवून घेऊया. त्यामुळे काय होतं, आपला मसाला काढेपर्यंत बटाटे आणि शेंगा छान शिजून होतात आणि तेला मिठात शिजवल्यामुळे त्याला छान अशी टेस्ट येते. थोडंसं हळद आणि मीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि वरतून थोडं पाणी टाकून झाकण ठेवून शिजायला ठेवून द्यायचं. अशी मसाला भाजी छान लागते भाकरीसोबत, चपातीसोबत. तर आपण आपला मसाला काढून घेऊया. तर त्यासाठी बघा, खोबरं, कांदा, 2 हिरवी मिरची, लसूण, आल्याचा तुकडा, कोथिंबीर, जिरं वगैरे असं मी मसाला काढून घेतला आहे. तर तो आपण भाजून घेऊया. अशा प्रकारे आपण सर्व मसाला भाजून घेतला आहे. तोपर्यंत आपल्या शेंगा आणि बटाटेसुद्धा शिजून रेडी आहे. तर आपण मसाला वाटून घेऊया. अशा प्रकारे सर्व मसाला मिक्स करून त्यावर थोडीशी धण्याची भुकटी टाकून मिक्स करून घ्यायचा. मी इथे कोणताही मसाला वापरत नाही आहे, फक्त घरगुती मसाला आणि धण्याचं भुकूट. तर बघा, मी मसाला वाटून घेतला आहे. तर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये आपले बटाटे आणि शेंगा काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये मी आपल्या भाजीला तडका देणार आहे. तर आपल्या आवडीनुसार आपण कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि त्यावर छान मसाला टाकून परतवून घ्यायचा. आपल्या आवडीनुसार आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानुसार आपला घरगुती मसाला टाकून घ्यायचा. लाल तिखट, थोडंसं हळद घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. छान तेल सुटेपर्यंत मसाला होऊ द्यायचा. थोडं थोडं पाणी घालून बघा, अशा प्रकारे छान